राहुलजी वॉशिंग्टन DC मध्ये अमेरिकामध्ये एक डायस्पोरासमोर त्यांची एक इंटरव्ह्यूसारखी चालली होती। त्यामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट पूर्ण इंटरव्ह्यू तर कोणी बघितलं नाही। भाजपवाल्यांना तर खरा प्रॉब्लेम हेच आहे की इंग्रजी त्यांना समजत नाही। इंग्रजी समजत नाही, मग राहुल गांधींचे इंटरव्ह्यू का बघता? आणि बघितलं तर पूर्ण इंटरव्ह्यू बघायला पाहिजे। फक्त तेवढंच कट करून बघता, तेवढंच व्हायरल करता आणि देशभरात मग असं दाखवायचा प्रयत्न करता की राहुलजी आरक्षण विरोधात आहे। मग भाजपवाल्यांना ही सूचना आहे की तुम्ही पूर्ण इंटरव्ह्यू बघा, समजून घ्या। नाही समजत असेल तर कोणीतरी ज्याचं शिक्षण झालं इंग्रजी त्याला बसवा सोबत, समजून घ्या की पूर्ण इंटरव्ह्यू मी काय सांगितलं आहे त्यांनी। राहुलजी आरक्षणाच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही, ते संविधानाच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही। तर राज्यघटना वाचवण्यासाठी ही लोकसभाची लढाई होती आणि राज्यघटना आणि आरक्षण जिवंत ठेवण्यासाठी ही लढाई होती। आणि हे वारंवार राहुलजींना बदनाम करण्यासाठी त्यांच्या तेवढंच क्लिप कट करून काहीतरी खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। हे आता नाही अनेक वेळा होत आला आहे आणि त्यांची इमेज खराब करायचा प्रयत्न चालला आहे। हा जो षडयंत्र आहे निश्चितपणे आम्ही त्याचा निषेध करायला आज नंदुरबार में एकत्र आलो आहे। आणि मला हीच सर्वांना माहिती द्यायची आहे की राहुलजी आरक्षण असो, SC असो, ST असो, सर्व मागासवर्गीय असो, महिलांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, मायनॉरिटीबद्दल, अल्पसंख्याकांबद्दल, सर्वांबद्दल विचार करणारे एकमेव नेते आहे देशात। आणि भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो।